नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. गणेश जयंतीला स्वामी समर्थांची सेवा केली तर ती अत्यंत फलदायी अशी मानली जाते. कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ते आहेत आणि स्वामी समर्थ म्हणजे मार्गदर्शक गुरु. या दिवशी दोघांची कृपा एकत्र मिळावी म्हणून खालील स्वामी सेवा श्रद्धेने करता येते. सकाळी लवकर उठून स्नान करून घर स्वच्छ करायचे आहे. त्यानंतर स्वामी समर्थांचा फोटो किंवा पादुका स्वच्छ जागी ठेवून त्यासमोर दिवा लावायचा आहे. प्रथमतः गणपती बाप्पांचे स्मरण करून ओम गण गणपते नमः हा मंत्र 21 ते 108 वेळा आपल्याला म्हणायचा आहे. त्यानंतर स्वामी समर्थांचे नामस्मरण आपल्याला करायचे आहे. श्री स्वामी समर्थ हा जप किमान 108 वेळा तरी आपल्याला करायचाच आहे. शक्य असल्यास स्वामी चरित्रातील एखादा अध्याय किंवा स्वामींचे विचार आपल्याला वाचायचे आहेत. गणेश जयंतीच्या दिवशी स्वामींच्या नावाने लाडू, मोदक किंवा साधा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे. त्या नैवेद्याचा काही भाग गरजू लोकांना दान करायचा आहे. अन्नदान, गाईला चारा किंवा एखाद्या गरजू विद्यार्थ्याला मदत करणे ही सेवा स्वामींना विशेष प्रिय आहे. दिवसभर शक्य तितकं संयम ठेवायचा आहे. वादविवाद टाळायचा आहे आणि मनात कुठलाही वाईट विचार येऊ द्यायचा नाहीये. या दिवशी स्वामी सेवा करताना एकच संकल्प आपल्याला ठेवायचा आहे. हे स्वामी, माझ्या आयुष्यातील विघ्न दूर करा आणि मला योग्य मार्ग दाखवा. श्रद्धेने केलेली ही साधी सेवा गणेश जयंतीला विशेष फलदायी ठरते आणि स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा दोघांचाही आशीर्वाद आपल्या घरात नांदू लागतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया.